मार्गदर्शन करावं, शिवचरित्र शिवविचार लोकांपर्यंत पोहोचवावेत। हॅलो, नमस्कार नमस्कार। शिवजन्मोत्सव समिती पंढरपूर गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमासाठी आयोजक उपस्थित असणारे आणि या सगळ्या उपक्रमाला ज्यांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, ते माझे मित्र आणि या तालुक्याचे आमदार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय अभिजित आबा पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी यांनी आता मनोगत व्यक्त केलं, आणि उपस्थित असणारे सर्व श्रोते बंधू आणि भगिनींनो, मला आठवतं मगाशी मस्के सर म्हटले की मागच्या वेळेस फक्त अभिजित आबा पाटील उपस्थित होते आणि आज ते आमदार म्हणून या व्याख्यानमालेला उपस्थित आहेत। मी मस्के सरांना आल्याबरोबर म्हटलं यावर्षी मी तुम्हाला त्रास दिला नाही, मागच्या वर्षी मी येईपर्यंत ते खिंड बरोबर होते आणि जवळजवळ 10 वाजता व्याख्यान सुरू झालं, 10 सव्वा 10ला, आणि तरी तुम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतात। गेली अनेक वर्षांपासून सातत्यानं अभिजित आबा आणि मी संपर्कात आहोत आणि ज्या पद्धतीने सांस्कृतिक चळवळीला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी याच्यासाठी ते प्रयत्न करतात। अगदी हे कार्य कौतुकास्पद आहे। मला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं काही मोजक्या गोष्टींना स्पर्श करायचा। मी इथे जेव्हा दर्शनाला चाललो होतो, माझ्या अगोदर इथे कोणीतरी बोलत होतं, शिवचरित्रातले अनेक प्रसंगही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडले। बघा, शिवचरित्र म्हटलं की काही मोजक्या गोष्टी अगदी अशा मनावरती बिंबवलेल्या आहेत। अफजल खानाचा वध, शाहिस्त खानाची बोटं कापली, आग्र्यावरून सुटका, मिर्झा राजांसोबतचा तह, पन्हाळ्याचा वेढा, सिद्धीसोबतचं युद्ध, बहलोल खान, ही अशी काही प्रकरणं आपल्या सगळ्यांची तोंडपाठ आहेत। पण आजच्या तारखेला मला असं वाटतं की बोलणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनी सगळ्यांमध्येच एक वेगळी दृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे की आपण या सगळ्या प्रसंगातनं नेमकं शिकायचं काय, शिवचरित्रातनं नेमकं घ्यायचं काय, याची समग्र दृष्टी बोलणाऱ्याकडेही असली पाहिजे आणि ऐकणाऱ्याकडेही असली पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की बऱ्याचदा काय होतं माहितीये का, महापुरुषांच्या बाबतीमध्ये कधी कधी जाणीवपूर्वक, कधीतरी अनावधानानं, कधी कधी उत्साहाच्या भरात आपण काहीतरी गरळतो, कधीतरी काहीतरी बोलून जातो आणि मगाशी आबा म्हटलं तसं जातीय तेढ निर्माण होते, सामाजिक ऐक्य राहत नाही। आणि छत्रपती शिवरायांच्याच बाबतीत नाही, अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये सातत्यानं असे प्रकार घडत असतात। त्यामुळे नेमकं इतिहासाकडे बघायचं कसं, किती बघायचं, याची दृष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हावी लागेल। मला जर कोणी विचारलं इतिहासाकडे किती बघायचं, तर मी म्हणेल बघा, गाडी चालवताना ड्रायव्हरला जर पुढे बघायचं असेल तर पुढे बघायला मोठी काच असते, मोठी काच दिलेली असते, आणि ड्रायव्हरला जर मागे बघायचं असेल तर छोटा आरसा दिलेला असतो। पुढे बघायचं असेल तर मोठी काच आहे आणि मागे बघायचं असेल तर छोटा आरसा आहे। ड्रायव्हरनं मागे बघायचं किती, छोट्या आरशात दिसेल तेवढं, इतिहासाकडे किती मागे बघायचं, त्या छोट्या आरशात दिसेल तेवढं। तुम्ही जर मागे वळूनच पुढे चालायला लागलात तर आपण तिथे पोहोचणार कधी आहोत? म्हणून इतिहासाकडे किती बघायचं, कसं बघायचं, कोणत्या गोष्टींसाठी बघायचं, याची दृष्टी बोलणाऱ्यांमध्ये आणि ऐकणाऱ्यांमध्ये तयार व्हावी, या मताचा मी आहे। आज पंढरपुरामध्ये व्याख्यान आहे। आबा मागाशी बोलताना म्हटले तिथं त्या पायावरती जर डोकं टेकवलं तर देव विचारत नाही तो कोणत्या जातीचा आहे, कुठून आलाय, काय आलाय। ही जी सामाजिक भावना आहे, हे जे सामाजिक ऐक्य आहे, हे महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात आपल्यामध्ये निर्माण होणार आहे का? मी एक सुंदर वाक्य वाचलं होतं, ऐक्य जर नसेल तर तो देश देश उरत नाही।
ऐक्याविना तो देश म्हणजे ते नेशन राहत नाही, ते फक्त पॉप्युलेशन होऊन जातं, ती फक्त एक लोकसंख्या ठरते. जर त्याला देश म्हणून संबोधायचं असेल तर ते ऐक्य आमच्यामध्ये आम्ही निर्माण करू शकलो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आज मला शिवचरित्रातनं काय घ्यायचं या संदर्भानं 2-4 विषयांवरती मत मांडायचं. इथे जे तरुण बसलेले आहेत ना, पोरांनो, शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक शूरवीर होते, अनेक योद्धे होते. मग शिवाजी राजांमधलं वेगळेपण काय होतं? अनेकांच्या मनगटात रग होती, पण शिवाजी महाराजांचं वेगळेपण हे होतं की शिवाजी महाराजांनी धाडस दाखवलं, आणि तेही डोळस धाडस होतं. बघा, बाजारामध्ये सगळ्या गोष्टी विकत मिळतात, फक्त एक गोष्ट कधीच विकत मिळत नाही, आणि ती म्हणजे हिम्मत. धाडस विकत मिळत नाही बाजारात. तुम्ही उद्योग व्यवसाय उभा करताय, व्यवसायासाठी लागणारं कर्ज बाजारात तुम्हाला मिळेल, बँकांमध्ये. तुम्हाला एखादा गुण तुमच्याकडे नाहीये, तुम्ही तो गुण असणारी एखादी व्यक्ती हायर करू शकाल तुमच्या व्यवसायासाठी, पण एक गोष्ट मात्र कधीच विकत मिळत नाही, आणि ती म्हणजे हिम्मत विकत मिळत नाही, धाडस विकत मिळत नाही. शिवाजी महाराजांनी ते धाडस दाखवलं. या 4 यौवनी 5 शाहीला सुरुंग लावायचं धाडस दाखवणारा एकही माणूस असू नये. आणि अशा वेळेस आईनं सांगितलं, शोभा, आपल्याला हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल, आपलं एक एम्पायर निर्माण करावं लागेल, सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगता यावं, असं स्वराज्य आपल्याला निर्माण करावं लागेल. आऊसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, मुठावळल्या आणि सांगितलं, हो आऊसाहेब, रामराज्याचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण करू. आणि राहिलं हिंदवी स्वराज्य. आणि म्हणून पहिली गोष्ट जर काय घ्यायची असेल तर डोळसपणे धाडस. ते धाडस आम्हाला दाखवता येईल का? चुकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे का? आम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी गर्भगळीत होऊन जातो. एखादं संकट आलं की आम्ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. काय कमालीचं धाडस आहे, काय मनाची स्थिरता आहे, काय स्थितप्रज्ञता आहे छत्रपती शिवाजी राजांकडे. बघा, जेव्हा शिवाजी राजे अफजल खानाला भेटायला निघाले त्यावेळेस शिवाजी राजांच्या मनाची थोडीशी अस्वस्थता आऊसाहेबांना जाणवली. आणि आऊसाहेब म्हणाल्या, राजे, अस्वस्थ होऊ नका. या भेटीमध्ये जर काही बरं वाईट झालंच तर संभाजी राजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः जिजाऊ राज्य कारभार बघल. काय म्हणायचं या धाडसाला? काय आई म्हणून काळीज आहे, राजे भिडा, जे होईल ते पाहू. काय एक आई आहे. एखादी आई म्हटली असती, राजे कुठे या अफजल खानाच्या नादाला लागता, याचा पूर्व इतिहास आपल्याला ठाऊक नाही का? कायम यानं दगा फटका केलेला आहे, याच्याबरोबर लवकर तुम्ही भेटू नका, स्वतःच्या जीवाला जपा. पण एक आई सांगते, राजे भिडा, जे होईल ते होईल बघू. जर काही बरं वाईट झालंच तर संभाजी राजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः जिजाऊ राज्य कारभार पाहिल. काय कमालीचं धाडस. मला वाटतं हे धाडस आपल्याला अंगीकारता येईल का? आणि या धाडसासाठी हे असं धाडस पाहिजे, फक्त ते डोळस असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? अशी हिंमत असली पाहिजे. आणि शिवाजी राजांच्या एकंदरीतच सगळ्या इतिहासाकडे जेव्हा आपण डोळे उघडे ठेवून बघतो त्यावेळेस अशा अनेक गोष्टी जाणवतात की अरे काय हे व्यक्तिमत्व आहे, काय कमालीचे गुण आहेत आणि काय कमालीची स्थितप्रज्ञता आहे. कोणत्याही यशानं शिवाजी राजे हुरळून जात नाहीत आणि कोणत्याही अपयशानं राजे खचून जात नाहीत. ज्ञानोबरायांचा एक गोड अभंग आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबराय सांगतात, या मनाला आहे ना कुठेतरी स्थिर करावं लागेल. जेव्हा तुम्ही या मनाला स्थिर कराल तेव्हा ती स्थितप्रज्ञता तुमच्याकडे येईल. बहिणाबाईंनी सांगितलं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. काय स्थिरता आहे बघा. जेव्हा जावळीच्या मोऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की तुम्ही परकीयांना आश्रय देणं थांबवा. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, चंद्रराव हे पद होतं
आणि शिवाजी राजांच्या कृपेनं जावळीतले मोरे म्हणजे त्यांच्यामध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा शिवाजी राजांनी तो वाद मिटवला आणि आत्ताचा चंद्रराव हा राजांच्या कृपेनं ते पद भोगत होता. पण अगदी त्यावेळेला मोऱ्यांनी परकीयांना आश्रय देणं सुरू केलं. शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं, जावळीमध्ये परकीयांना आश्रय देणं थांबवा. मोऱ्यांनी उलट पत्र लिहिलं, तुम्ही सांगणारे कोण? तुम्ही नावाचे राजे आहात, आम्ही जन्मानं राजे आहोत. शंभू महाबळेश्वराच्या कृपेनं आम्ही सत्ता उपभोगतो, तुमच्या कृपेनं नाही. शिवाजी महाराजांनी दुसरं पत्र लिहिलं, ऐकलं नाही तर जावळी मारू आणि कैद करू. बघा, मोऱ्यांनी परत पत्र पाठवलं, याल जावली तर जाल गोली, जावळीत याल तर गोले जाल. या आम्ही तुमची वाट बघतोय, दारुगोळा ठासून भरलाय. आता एखाद्यानं लगेच जावळीवरती आक्रमण केलं असतं, पण शिवाजी राजे लगेच आक्रमण करत नाहीत. 4-5 महिने शांत बसतात आणि नंतर जावळीवरती आक्रमण करतात. एक प्रतापराव मोरे वाचतो आणि तो आदिलशाहला जाऊन भेटतो. ज्या दिवशी जावळी घेतली त्या दिवशी शिवाजी राजांनी काय करायला हवं होतं? सगळीकडे आनंदोत्सव. शिवाजी राजा असलं काहीच करत नाहीत. ज्या दिवशी जावळी घेतली त्या दिवशी शिवाजी राजे मोरोपंतांना सांगतात, समोरचा जो भोरप्या डोंगर आहे ना, त्या भोरप्या डोंगरावरती एक दुर्ग बांधायला घ्या. बघा, 1656च्या पूर्वार्धामध्ये जावळी घेतली, दुर्ग बांधायला सुरू केला. 1659च्या पूर्वार्धामध्ये दुर्ग बांधून पूर्ण झाला आणि 1659च्या उत्तरार्धामध्ये अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती चालून आलं. आणि अफजल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व साहेब कोण करत होतं? अफजल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व करत होता प्रतापराव मोरे. शिवाजी राजांना ठाऊक होतं हे मोरे गप बसणार नाही, आदिलशाहला जर जाऊन भेटलाय तर कधीतरी जावळीवरती चालून येईल. आणि अशा वेळेला आपला गनिमी कावा चालायचा नाही. आपल्याला जेवढी जावळी माहित आहे त्याच्या 10 पटीनं जावळी मोऱ्यांना ठाऊक आहे. आणि अशा वेळी जर लढायचं असेल, असा एखादा दुर्ग असला पाहिजे जो फक्त आपल्याला माहित आहे आणि मोऱ्यांना माहित नाही. आणि म्हणून अफजल खानाचं जे युद्ध झालं ते जाणीवपूर्वक प्रतापगडाच्या पायथ्याला घडून आणलं. काय शिवाजी राजांची गुणवत्ता, काय शिवाजी राजांचं मानसशास्त्र, काय शिवाजी राजांचं भविष्याकडे पाहण्याची दृष्टी. तुम्ही बघा, अफजल खान हा प्रचंड अहंकारी होता. तुकोबारायांचा अभंग आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. अफजल खानामध्ये इतका अहंकार होता त्यानं पत्राच्या खाली मारायला शिक्का बनवून घेतलेला होता. आणि त्या शिक्क्याचा अर्थ असा होता, ज्याला कुणाला स्वर्गात जायचंय त्यानं अफजल अफजल माळ जपा. इतका कमालीचा अहंकार. शिवाजी राजांनी त्या अहंकाराला असा वारा घातला. शिवाजी राजांनी पत्र लिहिलं, कळवलं, आम्ही तुम्हाला घाबरलेलो आहोत, आम्ही तुम्हाला मैदानामध्ये भेटू इच्छित नाहीत. बरं, वाई वगैरे 10 वर्ष सुभेदार राहिलेला अफजल खान, त्याला वाईचा चप्पा न चप्पा माहित होता. वाईमध्ये त्याला भेटणं हिताचं नाही हे शिवाजी राजांना कळलं. आणि शिवाजी राजांनी सांगितलं, आपण आम्हाला प्रतापगडावर भेटायला यावं, आम्ही आपल्याला कमालीचे घाबरलेलो आहोत. अहंकारच होता. त्याला वाटलं शिवाजी राजे घाबरलेत. प्रतापगडावरती भेटायला निघाला. 2,500-3 हजाराचं सैन्य घेऊन असा टप्प्यात आलता अफजल खान. आणि शिवाजी राजांनी वकिलाकडनं निरोप दिला, 2,500-3 हजाराचं सैन्य घेऊन वर येऊ नका, नाहीतर आम्ही तुम्हाला भेटत नाही. अफजल खानाच्या समोर पर्याय नव्हता. 3,000 सैन्य घेऊन परत खाली उतरायचं का 3,000 सैन्य इथंच ठेवायचं आणि मोजक्या लोकांना घेऊन पुढे जायचं. मोजक्या 10 लोकांना घेऊन अफजल खान शामियान्यामध्ये आला. शामियाना तर असा उभा केला होता, ऑलरेडी अफजल खान अहंकारी, प्रचंड लालची, संपत्तीचं प्रचंड आकर्षण, हिरे जडीत माणिक मोत्यांनी सजवलेला शामियाना बघितला आणि अफजल खानाचे डोळे असे विस्पारून गेले. शिवाजी राजांच्या वकिलाने सांगितलं, हे सब आपका ही होने वाला है, हे सगळं आपलंच होणार आहे. आणि त्या गुरमीमध्ये, त्या अहंकारामध्ये अफजल खान असा भेटायला गेला. शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं. अफजल खानानं शिवाजी महाराजांचं डोकं असं बगलेत पकडून
दाबायला सुरुवात केली आणि ठरल्याप्रमाणे मग खंजीर उपसला, शिवाजी राजांवरती वार केला. शिवाजी राजे चिलखत घालून आलेले होते. वार केला, अंगरखा फाटला, खंदिशी आवाज झाला, चिलखतावरती वार गेला. शिवाजी राजांना कळलं दगा झालाय. लपवलेले बिछवा काढला, वाघ नखे बाजूला काढले, हे खुपसले, आतड घेऊनच मागे पडले. आणि हा जेव्हा पळून निघाला, संभाजी कावजीच्या लक्षात आलं की अफजल खान आता पळालाय. संभाजी कावजी धावत गेला, भोयांचे पाय कापले, अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि प्रतापगडावरती निघून आला. राजे जेव्हा जगदंब जगदंब करत प्रतापगडावरती गेले आणि संभाजी कावजीनं असं मुंडकं दाखवलं अफजल खानाचं, शिवाजी राजांचं प्लॅनिंग इतकं पक्क होतं. त्यांनी विचारलं, तुला सांगितलं कुणी आहे? प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती. सय्यद बंडा जेव्हा धावून आला आणि शिवाजी राजांनी समशर उचलली, जीवा महालांनी सांगितलं, राज व्हा माग, याला तर मीच बघतो की. जीवा महालानं दांडपट्टा फिरून टाकलेल्या सय्यद बंडाचा हात असा खांद्यापासून बाजूला फेकून दिला. प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती. संभाजी कावजीला विचारलं, तुमच्यावर हे काम सोपवलेलं होतं का? भोयांचे पाय कापायचे, मुंडकं तोडून घेऊन यायचे? नाही, पण राज ते वाचला असतं. मग अरे वाचल कसा? जे वाघ नखे वापरले होते त्याला ऑलरेडी विष वगैरे लावलेलं होतं. तो वाचणारच नाही. जर दगा फटका झाला तर असा वार होणार की अफजल खान वाचणार नाही. याची दक्षता शिवाजी राजांनी घेतली होती. तुम्ही नीट लक्ष घ्या. तुमच्या समोर मी मोठं भाषण करेल, अंगावरती सरसरून काटे येतील, तुम्ही जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा द्याल, पण शिवाजी राजांचा एक एक गुण, एक एक पैलू तुम्ही लक्षात घ्या. काय प्लॅनिंग आहे? अफजल खान जेव्हा निघाला, तिथे प्रतापगडाच्या पायथ्याला शामियानापर्यंत पोहोचेपर्यंत शिवाजी महाराजांचे गुप्तहेर त्या सगळीकडे पेरलेले होते. अफजल खानाच्या मानसिकतेची इत्तमभूत माहिती शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होती. आणि मग या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग शिवाजी राजांनी केलं. आणि मग अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी राजांचा हिंदुस्थानाच्या राजकारणात असा दबदबा निर्माण झाला, या अगोदर असा दबदबा शहाजी राजांचा निर्माण झाला. 1624 ला जी शहाजी राजांनी लढाई लढली पारगाव भातोडीच्या तलावामध्ये, म्हणजे शहाजी राजे बघा, आपण म्हणतो की आई वडिलांची भूमिका फार महत्वाची असते लेकरांच्या जडणघडणीमध्ये, आणि ते तितकंच खरं आहे. शिवाजी राजांमध्ये आपण स्वराज्य निर्माण करावं ही भावना जर कुणी निर्माण केली असेल ना, जितक्या महत्वाच्या आऊसाहेब आहेत, अगदी तितकेच महत्वाचे शहाजी राजे सुद्धा आहेत. मुळात स्वराज्याची संकल्पना शहाजी राजांची आहे. निजामांचा वारसदार असणारा मूर्तिजा त्याला मांडीवरती घेऊन, त्याला गादीवरती बसून स्वतः शहाजी राजे कारभार बघायला लागले होते. पण काही गोष्टी अशा घडल्या की हे स्वराज्य पुढे वाढवता आलं नाही, त्याला मूर्त स्वरूप देता आलं नाही. पण आपलं स्वराज्य असावं ही संकल्पना शहाजी राजांच्या मनात होती. जेव्हा आदिलशाह आणि मोगल यांनी एकत्र येऊन ठरवलं निजामशाही बुडवून टाकू, शहाजी राजांच्या मनात विचार होता, निजामशाही बुडता कामा नये, निजामशाहीलाच ढाल बनू आणि आपण आपलं राज्य निर्माण करू. त्यावेळेस निजामशाही टिकली पाहिजे म्हणून शहाजी राजांनी पुढाकार घेतला. मलिक अंबरचं वय 80-82 होऊन गेलं होतं. तरणेबांड 22-23 वर्षाचे शहाजी राजे मोगल आणि आदिलशहाच्या विरोधात लढायला लागले. मेहकर नदीच्या काठावरती 80,000ची फौज येऊन ठेपलेली होती. 22,000चं सैन्य घेऊन 80,000च्या सैन्याच्या विरोधात लढायचं कसं? शहाजी राजांनी रात्रीतून पारगाव भातोडीचा तलाव फोडून टाकला आणि मोठं सैन्य वाहून गेलं. शेवटची जी झटापट झाली त्यात शहाजी राजांचे बंधू शरीफजी राजे मारले गेले, धारातीर्थी पडले. पण शहाजी राजांनी मात्र युद्ध जिंकलं. आणि मग हिंदुस्थानामध्ये एक म्हण प्रचलित झाली, उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी. ही पकड जी निर्माण केली ना शहाजी राजांनी, आणि अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी राजांनी, बघा साहेब, पकड निर्माण झाली ना, वेळ दौडायचा नसतो. पुढच्या काही दिवसांमध्ये असं झपाट्यानं वातावरण निर्माण केलं. अफजल खानाला मारल्यानंतर पुढचे 1.25 वर्ष आऊसाहेबांची आणि शिवाजी राजांची भेट नाहीये. एखादा पोरगा म्हटला असता युद्ध जिंकलंय, हत्तीहून साखर वाटा, लगेच आईला भेटायला जातो, आऊसाहेबांचं दर्शन घेतो. पन्हाळा हातात येत नव्हता, पन्हाळा घ्यायचा होता शिवाजी राजांना. त्या दबावाचा वापर असा केला शिवाजी राजांनी, पुढच्या 18 दिवसात शिवाजी राजांनी पन्हाळा सुद्धा घेतला. आणि अशी मोहीम राबवली की सगळीकडे स्वतःची एक पकड निर्माण केली.
मिळालेल्या यशाचा वापर कसा करायचा आणि त्या दबाव तंत्रातून कसे बाकीच्या सत्ता स्थानं काबीज करायची हे शिवाजी राजांकडनं शिकलं पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं, शिवाजी राजे यशानं हुरळून जात नाहीत आणि अपयशानं खचून पण जात नाहीत. अफजल खानाला मारल्यानंतर प्रचंड यश संपादन केलं आणि त्या दबावाचा वापरही केला. पण मिर्झा राजे जेव्हा चालून आले आणि मिर्झा राजेंच्या सोबत जो तह झाला, काय अवस्था असेल हो राजांच्या मनाची. मोठं अपयश होतं, मोठं संकट होतं. मिर्झा राजेच्या सोबत एवढ्या मोठ्या सैन्यासमोर आज जर मैदानात लढायला गेलो तर जनतेचे हाल होणार आहेत. सर्वसामान्य जनता त्यात होरपळून जाणार आहे. आणि अशा प्रसंगी आपण 2 पावलं माघार घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेस भिडायचं नसतं, प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं नसतं. कधीतरी 2 पावलं माघार घ्यायची असते आणि वेळ बघून कार्यक्रम करायचा असतो. हे शिवाजी राजांकडनं शिकावं. मिर्झा राजेसोबत तह झाला, 23 किल्ले दिले. बरं, 23 किल्ले नुसते देऊन थांबले नाहीत. मिर्झा राजेच्या सूचनेनुसार औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. बरं, भेटायला जाताना एकटे जाऊ शकले असते, पण जाताना एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही. काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना. स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, काय बोलले काय असतील. शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्या सोबत. घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो पर हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढ्यासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढ्यासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. हे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगांना शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे. आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आणि उर्मी आहे ना, मला वाटतं ती आपण शिवचरित्रातनं शिकली पाहिजे. काय कमालीचं संकट आहे. पण अशा संकटाच्या प्रसंगी सुद्धा शिवाजीराजे गर्भगळीत होत नाही. औरंगजेबाला भेटायला जाताना 23 किल्ले दिले, पण उरलेले जे किल्ले आहेत ना, भेटायला जाताना उरलेल्या सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट दिली आहे. सगळीकडे व्यवस्था आहे का, धान्याचा साठा आहे का, शस्त्रास्त्र आहेत का, सैन्य मजबूत आहे का. एखादा राजा म्हटला असता आता 23 दिलेत आणि एवढे उरलेत, आल्यावर बघू काय असते ते. पण उरलेला माझा प्रत्येक किल्ला तो मजबूत असला पाहिजे याची पाहणी केली आणि मग भेटायला गेले. बरं, तिथं भेटायला गेल्यानंतर शिवाजी राजांचा जाणीवपूर्वक अपमान केला गेला. मिर्झा राजेंचा मुलगा रामसिंग याच्यावर जबाबदारी होती स्वागताची, पण रामसिंग स्वागताला जाऊ नये याची काळजी औरंगजेबाने घेतली. औरंगजेबानं रामसिंगाला वेगळ्या कामामध्ये अडकवलं आणि रामसिंगानं एका साध्या माणसाला शिवाजी राजांचं स्वागत करायला पाठवलं. अरे, एक राजा येतोय आणि त्याचं स्वागत करायला कुणी रामसिंगानं जाऊ नये, औरंगजेबाची कुणी माणसं येऊ नयेत. राजांचा अपमान सुरू झाला. राजांना उभं केलं सरदारांच्या रांगेत. आणि बघा गंमत काय, तिथं आलमगीर, औरंगजेब स्वतःला आलमगीर समजायचं. आलम म्हणजे विश्व, हे विश्व गिरफ्त करायला जो निघालाय तो आलमगीर. आणि त्या आलमगीरच्या समोर कुणी बोलायचं नाही, मान वर करून कुणी बोलायचं नाही. मुजरे करायचे आणि मुजरे झडले 10-12 पावलं मागे यायचं, पण औरंगजेबाला कुणी पाठ दाखवायची नाही. आवाज उंच करून आजपर्यंत कुणी त्या सभागृहात बोललेलं नव्हतं. शिवाजी राजांचा अपमान केला, राजांना सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. शिवाजी राजांनी मुजरा बिजरा तर सोडा, त्या सभागृहात रामसिंगाला जाब विचारला, आम्हाला इथं अपमान करायला बोलवलंय. अरे, जे पाठ दाखवून पळून आले त्यांच्या मागे आम्ही उभं राहायचं. जाब विचारला,
मुजरा बिजरा तर काहीच नाही, ताड दिशी सभागृह सोडलं आणि तेही औरंगजेबाला अशी पाड दाखवून. आजपर्यंत अशी मर्दुमकी आग्र्याच्या सभागृहात याआधी कुणी गाजवली नव्हती. ती गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. निघून गेले आणि निघून गेल्यानंतर औरंगजेबानं आता ठरवलं शिवाजी राजांना आग्र्याहून सुटू द्यायचं नाही. जी जी तरुण पोरं इथं बसलेली आहेत, आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना आता जगण्यात राम उरला नाही, आता एवढी सगळी संकट चहू बाजूने धावून आलीत आणि आता कसं जगायचं, कसं यातनं बाहेर पडायचं, त्या वेळेस शिवचरित्रातला हा प्रसंग वाचायचा. आग्र्याहून सुटका. औरंगजेबानं कैदेत टाकले शिवाजी राजांना. बरं, शिवाजी राजे महाराष्ट्रापासून किती दूर आहेत, परक्यांच्या गोटात, आणि तिथून निघायचं कसं. शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली, प्लॅनिंग केलं, प्रत्येक गोष्टीचा वापर केला, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. जे जे रिसोर्सेस उपलब्ध होते त्या सगळ्या रिसोर्सेस इतकं प्रॉपर वेने युटिलायझेशन केलं. औरंगजेबाच्या नाकावर टिचून शिवाजी राजे कधी महाराष्ट्रात निघून आले औरंगजेबाला सुद्धा कळलं नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं काय प्लॅनिंग होतं. संभाजी राजांना मथुरेमध्ये ठेवलं आणि जेव्हा इकडे गडावर पोहोचले सगळीकडे बातमी पसरवली की संभाजी राजे गेले, आणि ही बातमी औरंगजेबाला कळावी आणि औरंगजेबाने संभाजी राजांची शोध मोहीम थांबवावी यासाठी संभाजी राजांचे मरणोत्तर सगळे विधी केले शिवाजी राजांनी. काय बाप म्हणून शिवाजी राजांच्या मनाला वाटलं असेल मला सांगा. आणि म्हणून ही सगळी संकट शिवाजी राजांनी कशा पद्धतीने त्याला सामोरं गेले हे आपण समजून घ्यायला नको. आपण छोटी छोटी संकट आली की गर्भगडीत होऊन जातो, आत्महत्यांचा मार्ग स्वीकारतो. खचायचं नाही, लढायचं. किती किती उदाहरणं आहेत. आज आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये अपयश आलं, आपण खचून जातो. समाजकारणामध्ये 4 लोकांनी नावं ठेवली, आपण खचून जातो. मला वाटतं असं न खचता संकटांच्या समोर कसं उभं राहायचं, वेळ प्रसंगी 2 पावलं माघार घेऊन कशी झेप घ्यायची ना, हे छत्रपती शिवाजी राजांकडनं शिकलं पाहिजे. म्हणून शिवाजी राजांच्या अनेक गुण आहेत. आणि आज जर आपल्याला कशाची गरज असेल तर ती म्हणजे सामाजिक ऐक्याची. ते सामाजिक ऐक्य निर्माण व्हावं यासाठी आपण काही नव्यानं प्रयत्न करत आहोत का. मी जसं मगाशी म्हटलं की इथं पंढरपुरात आल्यानंतर पांडुरंग आपल्याला आपली जात विचारत नाही, तर असं ह्या सामाजिक पातळीवरतीची ही जी एकता अपेक्षित आहे त्याची सुरुवात आपल्याला आपल्या गावापासून पंढरपुरापासून करता येईल का. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकमेकाकडे बघतो का. जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे आणि हृदयात वात्सल्य आहे ना तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं आणि हृदयातलं वात्सल्य संपलं ना त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. अहो, गाडगे बाबा जर पंढरपूरमध्ये आले, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खराटा घ्यायच्या हातात आणि सगळं पंढरपूर स्वच्छ करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि लोकांना सांगायचे कमरेवर हात देऊन विटेवर उभा असणारा पांडुरंग ही घाण काढायला येणार नाही. बाप हो, आपली घाण आपल्याला काढावी लागेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पंढरपुरामध्ये अगोदर खराट्यानं गाव स्वच्छ करायचं, मग कीर्तनातून लोकांची मन स्वच्छ करायची आणि मग त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. मला वाटतं हे सामाजिक ऐक्य, निसर्ग, समाज, सार्वजनिक स्वच्छता अशा कितीतरी विषयांना संतांनी हात घातला. बरं, या मातीला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी लोकांनी रक्त सांडलं. आज आपली जबाबदारी काय. आज आपल्याला कोणाला लगेच सीमेवर जाऊन लढायचंय का. आता आपल्याला सीमेवर जाऊन लढायचं नाही. आता बाहेरून येणाऱ्या शत्रूला लढण्यासाठी स्वतंत्र आपली आपली यंत्रणा आहे. सैन्य तिथे सीमेवरती सज्ज आहे, संशोधक वेगवेगळ्या पातळीवरती काम करतात. आता तुमची माझी जबाबदारी आहे की सामाजिक एकोपा ठेवणं. तुमची माझी जबाबदारी आहे. शिवाजी राजांनी, संभाजी राजांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलं. कितीतरी मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी उभं केलेलं स्वराज्य टिकावं, समृद्ध व्हावं, बहरावं याच्यासाठी सामाजिक एकोपा निर्माण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि आज आपण इतके तुलनेमध्ये आहोत. नाही, आपलीच मानसिक स्थिती इतकी वाईट आहे. आपण समाज विमच कधी विचार करणार आहोत. आपण आपल्याच टेन्शन मध्ये आहोत. आपण सामाजिक बाबतीत कधी विचार करणार आहोत. आमच्याकडे ना एक जणानं बंगला बांधलाय बरं का, 10-12 कोटी रुपये खर्च केलेत बंगल्याला. आणि साहेब मी त्याच्या घरी गेलो का ती अर्धा तास आधी मला बंगल्याविषयी सांगते.
ते म्हणणार टाईल्स इकडून आणल्यात, कर्टन इकडून आणलेत, हे इकडून आणले. बरं, त्याचं कष्टानं बांधलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला त्याचं आकर्षण वाटणं, त्याला त्याचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. आपण पण त्याच्या आनंदामध्ये आनंद घ्या. काहींना खोड असते, म्हणजे कुणी काही चांगलं सांगायला लागलं का एक जण म्हणणार ते बंगला लय भारी बर का, पण जरा दिशा बघून घ्या, जरा ते किचनचं बघून घ्या. म्हणजे त्याला ते 10-12 कोटीच्या बंगल्याचं काय नाही, ते दिवसभर त्या माणसानं सांगितलं त्यातच अडकून राहते. हे काका घरी गेलं का मला अर्धा तास बंगल्याविषयी सांगतात आणि मग पुढच्या विषयावर बोलायला. आता मलाही सवय होऊन गेली. आता मी पण त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना सांगतो काका ते जरा बंगल्याचं सांगा बरं, मला वेगळ्या विषयावर बोलायचं. काल परवा मी गेलो, काका एकही शब्द बंगल्यावर बोलायला तयार नाही. म्हणलं काका काय झालं, बंगल्याविषयी तुम्ही काय बोलायला तयार नाही? अहो म्हणले आता बंगल्यात राहिलंय काय, म्हणजे आहे तसाच आहे, कुणी म्हणाल कालच बांधलाय. अहो अजून कुठं रंग फिका झाला नाही, कुठं फरशीचा तुकडा दिसत नाही, नवीन काही गोष्टी आणलेल्या दिसतात. नाही हो म्हणले, बंगल्यात आता काय उरलं नाही. म्हणलं झालं काय, काय सांगायचंय म्हणले, शेजारच्यानं आपल्यापेक्षा मोठा बंगला बांधला म्हणले, आता आपल्या बंगल्यात काहीच राहिलं नाही. काय कमालीची अस्वस्थता आहे ही. अस्वस्थता आपली आपल्यापाशीच इतकी आहे. आपण कधी सामाजिक विषयांवरती चर्चा करणार आहोत आणि कधी बोलणार आहोत? मानसिक पातळीवरती बघा, शारीरिक स्वास्थ्य जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच आजच्या काळात मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून काही परिवर्तन जर करायचं असेल तर आम्ही मानसिक स्वास्थ्य जपतो का, मला वाटतं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. शिवाजी महाराजांचं मानसिकरित्या, शिवाजी महाराजांची जर तुम्ही अवस्था बघितली, कोणत्याही संकटात ते खचून जात नाहीत. कितीतरी संकट आली, त्या संकटांच्या समोर कसं सामोरं जायचं हे मात्र आपल्याला शिवाजी राजांच्या इतिहासातनं पाहायला मिळतं. मला आणखी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची. शिवचरित्रातनं 3 गोष्टींवरती आपण विचार करू. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे निसर्ग, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे समाज, आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थकारण. निसर्ग का? शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया गनिमी कावा आणि निसर्गाशी धरून आहेत. केवळ लढायांसाठी म्हणून निसर्ग नाही. आज आपल्याला चांगलं आयुष्य जर जगायचं असेल तर आज आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्याला पत्र लिहिलेली आहेत, शेतकऱ्याच्या परवानगी शिवाय त्याची झाडं तोडू नका. काही कामाची झाडं तोडायची असतील तर शेतकऱ्याला मोबदला द्या. 4 झाडं तोडली तर 8 झाडं लावण्याचं नियोजन करा. खेड शिवापूर मध्ये शिवाजी महाराजांना आमराई उभी करायची होती. शिवाजी राजांनी तिथल्या पाटलाला पत्र लिहिलंय, आमराई करायची आहे, अगोदर पाण्याची सुविधा करा. पाण्याची सोय केली आणि मग आमराई उभी केली. आपल्याकडे काय किती चिंतन आहे निसर्गाविषयी. आपणही झाडं लावतो, नाही असं नाही, पण खरं सांगा बरं, आपण लावलेली झाडं किती टिकली हो? आपण वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय, झाड फक्त नवीन असतं. म्हणजे वाढदिवसाला सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. आम्ही कोणाला फसवायला निघालेलो आहोत? आज जर आपण निसर्गासोबत जुळून घेतलं नाही, शिवाजी राजांनी निसर्गासोबत जुळून घेतलं आणि निसर्गानं त्यांना त्यांच्या प्रत्येक युद्धनीतीमध्ये साथ दिली. आज जर आपण निसर्गासोबत जुळून घेतलं नाही, कोट्यवधी रुपये असतील आपल्याकडे, पण आपल्याकडे आरोग्य नसेल, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतात. 5वीला सटवाई पुसताना त्याच्याऐवजी चिप पुजायची एक, आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बाजारामध्ये चिप येतील, त्या चिप मध्ये 50 गोळ्या टाकायच्या, चिप मनगटात बसून टाकायची. आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 ह्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत जाणार. बरं, ते लय टेन्शन घेऊ नका, चिप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत
APL कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळेल. आणि शासनानं जर ठरवलं तर लाडक्या बहिणींना कुपनावर. कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या आरोग्याला? कुठे घेऊन चाललोय आपण एकंदरीत निसर्ग पर्यावरण या विषयांना? अरे शिवाजी महाराज शेतकऱ्याला पत्र लिहितात, रात्री झोपताना दिवा विझवा, तेलाच्या वासानं एखादा उंदीर पळत येईल, वात दातात पकडेल, पळत सुटेल, गवताची एखादी काडी पेट घेईल, पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल. नैसर्गिक स्रोतांचं जतन करा. शेकडो वर्षापूर्वी शिवरायांना कळलं, आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही एक नदी नीट ठेवली नाही. मला आठवतंय गावाकडे जर गेलो गुडघे टेकून नदीला पाणी पित होतो. इथं तुम्ही जर कोणी गुरा मागं गेला असाल कधी तर त्या शेतकऱ्यानं त्या गुराख्यानं गुरं चारायची कुरणात, येताना नदीला पाणी पाजायचं आणि ज्या नदीवर गुरं पाणी प्यायची तिथंच गुराखी असा गुडघे टेकवायचा, पाणी पुढे ढकलायचं, झऱ्याला तोंड लावायचं आणि पाणी प्यायचं. आज मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. एक तरी नदी आम्ही नीट ठेवली का? आज जाईल तिथं पाण्याची बाटली घेऊन जायची वेळ आली. ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे आमचं दूध 20 रुपये लिटरनं जाईना, तू पाणी 20 रुपये लिटरनं विकतो. पण त्या शहाण्या माणसाला माहित होतं माणसं एवढी वेडी आहेत ती निसर्गाला खराब करणार आणि एक दिवस पाणी विकत घेऊन प्यावं लागणार. मला आठवतंय लग्न कार्याला गेलं, टँकर असायचा, ट्रॅक्टर असायचा, तिथं तोट्या बिट्या लावलेल्या असायच्या, तिथं ते लाल पिवळे निळे वेगवेगळे ग्लास ठेवलेले असायचे. एसटी स्टँडला तुटीला असं हात लावून पाणी पिलेले आपल्यापैकी किती जण आहेत? बहुतांशी लोक तिथं पाणी पिले. आता कुठं पाणी पितय का? पटकन म्हणताय पाण्याची बाटली आण. कार्यक्रमात सुद्धा पाण्याची बाटली असते. पूर्वी तांब्या असायचा, फुलपात्र असायचं. शिक्षणाधिकारी साहेब, आता कुठं तुमच्या कार्यक्रमात तांब्यान फुलपात्र असतंय का? आणि तुम्ही ठेवलं तर कोण पिईल का? आता सगळीकडे पाण्याची बाटली आहे. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारीन साखरपुड्यात असन, टिळ्या बिळ्याला असते अजून. आणि काही दिवसानं तिथं पण नसणार. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. तुमच्या मनात जी येते माझ्या मनात, ते गुरुजीन तुमचं तुम्ही बघा. कुठे घेऊन चाललो आम्ही एकंदरीत सगळ्या निसर्गाला? दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या नसकेस तरी तुम्ही रोज बाहेर काढायच्या नाही. ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, आता 2ला नाही काढता येणार, 3 तारखेला. का? काय दिल्लीच्या हवेची परिस्थिती हो आज? आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन जातो. एक दिवस असा येईल, दिल्लीला जायचंय ना, आपला सिलेंडर घ्यावं. जी परिस्थिती हवेची दिल्लीची आहे तीच मुंबईची, तीच उद्या पुण्यावरून पंढरपूरला यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी युद्ध, लढाया, स्वराज्य हे सगळं करत असताना काय काय शिवाजी राजांचं व्यक्तिमत्व आहे बघा. एकीकडे इथं जगायचं पडलंय लोकांना. ज्या लोकांच्या मानगुटीवरती तलवारी ठेवल्यात त्या माणसांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शिवाजी राजे शमशेर उचलतात, अहोरात्र या सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढतात. आणि त्याच वेळेला म्हणजे एकीकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शमशेर हातात घ्यायची, रात्रंदिवस लढायचं, आणि त्याच वेळेला शिवाजी राजे निसर्ग, पर्यावरण, समाज, अर्थकारण, व्यापार, भाषा, संशोधन, शेतकरी अशा कितीतरी विषयांवरती काम करतात. शिवाजी राजे म्हणजे फक्त ढाल तलवारीचा इतिहास नाहीये. शिवाजी राजे उत्तम प्रशासक आहेत. आणि म्हणून त्यांची प्रशासकीय व्यूहरचना, त्यांची प्रशासन चालवण्याची पद्धत आपण समजून घ्यायला हवी. काय न्याय व्यवस्था आहे तुम्ही बघा. खंडोजी खोपडे जेव्हा परकीयांच्या गोटात गेला आणि मग परत शिवाजी राजांकडे कसं यायचं, कान्होजी जेधेंनी मध्यस्थी केली. यायचा, मुजरा करायचा, निघून जायचं. शिवाजी राजांनी सांगितलं उजवा हात तोडा आणि डावा पाय काढा. परक्यांच्या गोटात जे पाऊल टाकलं तेवढा पाऊल तोडला आणि स्वकीयांच्या विरोधात ज्या हातात शमशेर घेतली तेवढा हात तोडला. रांझ्याच्या पाटलानं एका मुलीवर अन्याय अत्याचार केला. शिवाजी राजांनी सांगितलं जा रे पाटलाला घेऊन या. 2 मावळे गेले, पाटलाला निरोप दिला. शिवाजी राजांनी बोलवले. पाटील म्हणला तुमच्या राजाला सांगा
आम्ही तुम्हाला राज मानत नाहीत. मावळे आले, राजांना सांगितलं, राज पाटील मगरूर आहे. झालं काय? ते म्हणताय मी शिवाजी राजाला राजाच मानत नाही. बर असं? शिवाजी राजांनी मावळ्यांकडे बघितलं आणि म्हणले, कमरेची तलवार काय नुसती शोभेची आहे? अरे काढायची की समशेर आणि मुसक्या बांधून आणायचा पाटील. हे 50 मावळ्यांनी घोड्याला टाचा घातल्या, 50 मावळे गेले. रांझ्याचा पाटील असा बांधून आणला समोर आणि शिवाजी राजांच्या समोर जेव्हा गयावया करायला लागला, शिवाजी राजांनी सांगितलं, ती पोरगी जेव्हा किंचाळत असेल, ओरडत असेल, तेव्हा तिचा आवाज तुझ्या कानापर्यंत आला नाही. याचे दोन्ही हात तोडा, दोन्ही पाय काढा आणि हो गाढवाव बसून पाठवा गावाला. शेवटी पाटील आहेत, रुबाबात गेलं पाहिजेत. रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय काढले आणि एका मुलीसाठी, अरे स्त्रियांकडे जर वरती डोळे करून बघितलं तर त्याचे डोळे काढा असा आदेश छत्रपती शिवाजी राजांनी दिला. धर्माच्या नावानं जर कुणी बेदिली बाजू पाहत असेल तर त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा असा फरमान छत्रपती शिवाजी राजांनी काढला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी त्याची गय करू नका असा फरमान शिवाजी राजांनी काढला. काय न्याय व्यवस्था आहे? काय कुणाची टाप आहे या न्यायाच्या विरोधामध्ये काही काम करायची? मला वाटतं अशी न्याय व्यवस्था आम्हाला निर्माण करता येईल का? म्हणून प्रशासनात काम करणाऱ्या, राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे. की आपल्याला या शिवचरित्रातनं नेमकं घ्यायचं काय? शिवाजी राजांचे नेमके कोणते गुण आपण अंगीकारायचे? शिवाजी राजांकडनं आपण नेमकं शिकायचं काय? मला वाटतं याच्यावरती आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलामुलींना मला आवर्जून सांगायचं आहे, शिवाजी महाराजांकडनं काय शिकायचं ते ठरवा. धाडस दाखवा, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. शेती जरी करायची ना, मजबूत शेती करा. शिवाजी राजांच्या काळात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही. संकट नव्हती का? दुष्काळ वगैरे अशी संकट येत होती, पण त्यातून मार्ग काढावा. अरे ज्याला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी द्या, ज्याला बियाणं नाही त्याला बियाणं द्या, ज्याला जमीन नाही त्याला कसायला जमीन द्या. शिवाजी राजांचं हे धोरण होतं शेतकऱ्याच्या प्रती. आता शेतकऱ्याला कष्ट करता येतं, घाम गाळता येतो, त्याला बिचाऱ्याला दिवसभर राबत असतो, पण त्याला त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळत नाही, त्याच्या कष्टाला सन्मान मिळत नाही. मला असं नेहमी वाटतं, आबा शेतकऱ्याच्या घामाला, कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी नुसते कष्ट नाही, त्या कष्टाला आहे ना थोडी व्यवसायाची जोड असली पाहिजे. मला सांगा, बटाटा किती रुपये किलोने विकत आणता बाजारात ना? 10-20 रुपये किलोनं तुम्हाला बटाटे मिळतात बाजारामध्ये. आणि वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणता रे पोरांनो? 5 रुपयाला. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा आहे. पैसे हवेचे आहेत साहेब. आपल्याला हवा करता आली पाहिजे. आपण कष्ट करतो, हवा करायला कमी पडतो. आणि हवा जर करायची असेल तर त्याला ज्ञान सोडून दुसरा पर्याय नाही. डोळे सताड उघडे ठेवून आपण समाजाकडे बघितलं पाहिजे. काय मार्केट कसं बदलतंय? आता तुमच्या माझ्या उद्योग व्यवसाय व्यापाराला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर केलं. आपल्याला आपली सोलकडी, आपल्याला आपला उसाचा रस, आपल्याला आपले फ्रेश ज्युसेस, आपल्याला ताक, लस्सी, का जगभरामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळवून देता आली नाही? आपण मार्केटिंग मध्ये कमी पडतो. आपल्या पोरांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. अरे 60-70 वर्ष गेली आपल्याला हे कळायला, पाणी पाटाला द्यायचं नसतं, पाणी पिकाला द्यायचं असतं. आपण गाणी बिनी ऐकत पाटानी पाणी देत बसलो. मग कळालं पाणी पिकाला द्यायचं असतं, आपण ठिबक बिबक सारख्या सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. एवढासा देश आहे इस्रायल, शेतीच्या बाबतीत कुठल्या कुठे निघून गेला. किती दिवस आपण सांगायचं भारत हा कृषी प्रधान देश आहे, भारत हा कृषी प्रधान नव्हे, भारत हा कृषी समृद्ध देश आहे असं सांगायची वेळ आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. जपान, हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं होतं. असं कंबरड जर इतर कोणत्या देशाचं मोडलं असतं ना, पुढचे 50-60 वर्ष तो देश उठून उभा राहिला नसता. पण लिंबू टिंबू पोरं, त्यांना त्यांचा देश स्वतःचा वाटतो. काय शिस्त आहे हो जपानमध्ये, कामाच्या प्रती काय योगदान आहे या लोकांचं.
आणि पाहता पाहता जपान कुठल्या कुठे निघून गेलं. आज 140-45 कोटी लोकसंख्या आहे भारताची आणि त्यातली बहुतांशी लोकसंख्या ही तरुणांची आहे. मग या तरुणाईला आपल्याला योग्य दिशा देता येईल का? एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी नव्यानं क्रिएट होत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते. आपल्याला ह्या एनर्जीला फक्त योग्य ठिकाणी डायव्हर्ट करायचं. एखादं दारू पिऊन शिव्या देत, त्याचं शिव्या देणं तुम्हाला बंद करायचंय. तुम्ही कसं बंद करणार? तोंडात बोळा घालून त्याचं शिव्या देणं नाही बंद करता यायचं. आपल्याला त्याला सांगावं लागेल, तुझी एनर्जी आहे ना इथं नाही. शिव्या देण्यासारखी काही ठिकाणं आहेत अजून, आपण प्लॅन करू ना, कधी, कुठं, कोणत्या, पण इथं नाही. आपल्याला ठरवावं लागेल या एनर्जीला कुठं घेऊन जायचं. एखादा बेंचवर उड्या मारतोय वर्गात, त्याचं उड्या मारणं बंद करायचंय. हातपाय बांधून उड्या मारताना बंद नाही होणार. त्याला सांगावं लागेल, उड्याच मारायच्यात ना शाळेच्या गॅदरिंगला, जरा ताला सुरात आपण प्रॅक्टिस करू ना. एखादा जोर जोरात ओरडतंय, त्याला सांगावं लागेल जरा सुरात. कदाचित म्हणतील तू गातोय. या एनर्जीला कुठे घेऊन जायचं याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. आणि या एनर्जीला जर योग्य ठिकाणी आपण घेऊन गेलो नाही तर मात्र भवितव्य अंधारात आहे. म्हणून हे उत्तम भवितव्य जर आपल्याला अपेक्षित असेल तर या तरुणाईला कुठे घेऊन जायचं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. आणि कमालीची जी अस्वस्थता आहे ना मनातली, ती पहिल्यांदा आपण थांबवून टाकू. मी परवा एक किस्सा ऐकला. एक माणूस असा ट्रेन मधून चाललेला होता, 50-55 वय असेल. बघा, माणसाचं मन इतकं चंचल असतं, एक सेकंद एका जागेवर थांबत नाही. ट्रेन मध्ये बसलेला होता, त्याच्या समोर 20-22 एक पोरगा बसलेला होता. आणि त्या पोरानं विचारलं, काका किती वाजलेत? एक तर टाइम सांगावा किंवा सांगू नये. यानं विचारलं किती वाजलेत, त्यानं असं घड्याळावर हात ठेवला. अहो काका, मी तुम्हाला टाइम विचारला, तुम्ही घड्याळावर हात ठेवताय. म्हणला तू विचारू नये आणि मी सांगू नये. अहो झालं काय? म्हणला मला तुमच्या पोरांच्या सगळ्या सवयी माहिती आहेत. तू आता म्हणणार किती वाजले, मी म्हणणार 10. तू मग पुढे बोलायला सुरू करणार, मग आपल्यात संवाद वाढणार. तू म्हणणार काका कुठे चालले, मी म्हणणार मुंबईला. तू म्हणणार मी पण मुंबईला. मग तू विचारणार तुम्ही कुठे उतरणार, मी म्हणणार कुर्ल्याला. मग तू म्हणणार मी पण कुर्ल्याला. आपण दोघं कुर्ल्यात उतरणार, आपल्यामध्ये गप्पा वाढणार. मग मी तुला म्हणणार येतो का चहाला, तू नाही म्हणणार नाही. तू माझ्या घरी चहाला येणार, मग माझी तरुण मुलगी ती तुला चहा घेऊन येणार. मग तू तिला विचारणार किती वाजले, मग तुमच्यात संवाद सुरू होणार. मग कधीतरी तू लग्नाचा निरोप घेऊन येणार. आणि ज्याच्या हातात साधं घड्याळ नाही त्याला मी माझी पोरगी देऊ शकत नाही म्हणला. त्यापेक्षा इथंच संवाद स्टॉप. काय अकलेची तारे, काय म्हणजे काय, याला अर्थ आहे का? माणूस असतो कुठे, बोलतो कुठे, विचार कुठे. हे जी चंचलता आहे ना मनाची, ही जिथे स्थिर झाली ना, संतांनी सांगितलंय चरण कमळ दळू रे भ्रमरा. ज्ञानोबारायांनी सांगितलं इकडे तिकडे धावू नको, संतांच्या चरणाजवळ जा. तुकोबाराय, मगाशी मी येत होतो तेव्हा आपण बोलत होता, ताई बोलत होत्या की तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज जायचे. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं. तुकोबारायांनी पायकीचे अभंग केले, ज्या अभंगातून सैन्याला प्रेरणा मिळाली. शिवाजी राजांना तुकोबारायांनी सांगितलं संशय ठेवायची नाही, तुमचा क्षत्रिय धर्म आहे, आम्ही प्रबोधनाचं काम करू, आम्ही संत म्हणून इकडे तिकडे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करू, पण तुम्हाला मात्र तुमचा धर्म निभावावा लागेल. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तुम्ही तो प्रसंग बघा. जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि शिवाजी राजांच्या पत्नीनं ते दागिने स्वतःच्या गळ्यामध्ये घातले, पोरांनी नवीन कपडे परिधान केले. आणि जेव्हा शिवाजी राजे आले आणि हा सगळा प्रसंग जेव्हा तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी हा प्रसंग बघितला, ते काहीच बोलले नाही. पत्नीकडे गेले आणि सांगितलं तुमचे एर वित्त धन मज मृत्यू के समान, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पत्नीच्या गळ्यातला एक एक दागिना काढला आणि असा खाली टाकला. आणि तुम्ही जुना चित्रपट बघितला असेल ब्लॅक अँड व्हाईट तुकाराम महाराजांचा, त्यात तुमच्या डोळ्यासमोर तो प्रसंग येईल जेव्हा तुकोबारायांनी पत्नीच्या गळ्यातले दागिने काढून असे खाली टाकले. तेव्हा तुकोबारायांच्या मुलांना सांगावं लागलं नाही की आपण परिधान केलेले कपडे आता काढायचे असतात. तुकोबारायांच्या मुलांनी एक एक कपडा खाली काढून टाकला. कुणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाही हो, माझा दावा आहे बरं का. आपण जसे वागू ना
तसं मुलं वागत असतात. आपण सांगू तसं मुलं वागत नाहीत. आपण जसं वागू तसं मुलं वागतात. संभाजीराजे कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, पण छावा जन्माला येण्यासाठी अगोदर बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह हो. तुकाराम महाराजांना हेवा वाटतं सांगताना, माझ्या वडिलांची मिराशी गा मिरवीन तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्ही जे काही जगलो आमच्या बाप दाद्यानं आम्हाला घालून दिलेला मार्ग आहे. अरे संभाजीराजे सुद्धा जे जगले त्याच्यासाठी मार्ग वाट जर कुणी तयार करून ठेवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून ठेवली. संभाजीराजांना जेव्हा पकडलं, औरंगजेबाच्या समोर उभं केलं, ज्या डोक्यावर आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली. ज्या संभाजीराजाच्या डोळ्यानं आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं त्याच संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये तप्त सळयात सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या. आपल्या डोळ्यात कुसळ गेलं तरी वेदना होतात. संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळया घातल्या, डोळे घेऊन मागे पडल्या, पण राजानं मान मात्र झुकवली नाही. ज्या संभाजीराजाच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं त्याच संभाजीराजाच्या कानामध्ये तप्त शिस ओतलं गेलं. राजा मान झुकवत नाही. औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजे म्हणले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतो? आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील ना त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गधों की फौज. कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाहीत. आणि माझा दावा आहे, आपण सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि बापच संध्याकाळी सांगतंय जा जरा चुलीव सिगरेट पिटून आण. पोरग असं येतंय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो. हे सगळ्या शाळेत सांगतो जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? तुम्ही जे पेरणार ते उगवणार. म्हणून आबांनी व्याख्यानमाला सुरू केली, पण व्याख्यानमालेत फक्त आपण ऐकू शकाल. पण आता इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपण आपल्या वागण्यातून इतरांच्या समोर काही आदर्श निर्माण करू शकतो का. मला मगाशी दादांनाही सांगितलं, कोविडच्या काळामध्ये आपण लोकांना खूप सेवा केली, लोकांसाठी कोविड सेंटर सुरू केलं. मला वाटतं ह्या ज्या सामाजिक भान आहे ना हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आबांनी कोविडच्या काळामध्ये काम केलं, तुमच्या माझ्या पिढीनं बघितलेलं हे सगळ्यात मोठं संकट. आपण काय 72चा दुष्काळ बघितला नाही, याच्या आधी अनेक संकट आलेली आहेत. तुम्हाला मोजकी सांगतो, नेपोलियन जेव्हा युरोपवर गेला ना चालून, त्यानं युरोप जिंकला, पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, पटापट सैन्य मारायला लागलं. युरोप तसाच सोडला आणि मोजकं उरलेलं सैन्य घेऊन त्याला मायदेशी यावं लागलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, पटापट जनावरं मरायला लागली, जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला यायला गेले. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, पटापट माणसं मेली, चीनची अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. तुमच्या माझ्या पिढीनं बघितलेलं सगळ्यात मोठं संकट कोरोना. कोरोना कुणी बघितलाय का तुमच्यापैकी? बघितलं कुणीच नाही, पण कळला मात्र. लोक खिडकीतनं खाली बघायची, जनावरं फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? थाळ्या बिळ्या टाळ्या काय काय केलं नाही आपण. पण 2 वर्ष मात्र आपल्याला रस्त्यावर फिरू दिलं. निसर्गाच्या समोर आपण आहोत कोण? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. मला वाटतं तो काळ होता तसं संकट परत कधी येऊ नये. त्या काळामध्ये अशी काही माणसं धावून आली आणि त्यांनी आदर्श निर्माण केला की अशा प्रसंगी आपण पुढारलेल्या माणसांनी, परमेश्वराच्या कृपेनं आपल्याकडे 2 रुपये आहेत, परमेश्वराच्या कृपेनं आपल्याकडे सत्ता स्थान आहेत. मला वाटतं या सत्तेचा वापर आपण गोरगरिबांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आज मला असं नेहमी तुम्ही राजकारणी माणसं फार नशीबवान आहात साहेब. एखादी सकाळपासून तुमच्याकडे रीग लागते लोकांची, छोटे छोटे प्रश्न असतात, तलाट्याला फोन करायचा असतोय, ग्रामसेवकाला सांगायचं असतंय. अजूनही सर्वसामान्य माणूस तलाठी भाऊसाहेबांकडे जायचं म्हणलं तर ते म्हणतंय मूड नीट असेल का, भाऊसाहेब नीट बोलेल का. अजूनही त्या लोकांमध्ये ती साशंकता असते. आमदारांकडे गेल्यानंतर एक फोन केला, जा रे तुझं ते काम होतंय,
तुमच्या एखाद्या फोननं, तो तुमचा साधा एक फोन असतो, पण समोरच्या माणसाचं एक मोठं काम त्यातून होऊन जातं. किती काम आहे हो, किती मजा या. आणि जर आपल्याला आपल्या कष्टानं म्हणा किंवा भगवंताच्या कृपेनं म्हणा, बापदाद्याच्या पुण्यानं म्हणा, अशी सत्ता स्थानं जर मिळाली ना, त्या सत्ता स्थानांचा वापर सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आणि पोरांनो, पुढारी लोकांकडनं एक गोष्ट मात्र आपण शिकली पाहिजे. मला सगळ्या पुढाऱ्यांचा हेवा वाटतो. साहेब, एका तरी राजकारणातल्या माणसानं आत्महत्या केलेली बघितलं का कधी? ते घाबरतच नाहीत. दोन देऊन दोन घेऊन, बर असं तर असं, तसं तर तसं, नाव ठेवले तरी हरकत नाही, कौतुक केलं तरी हरकत नाही, चालत राहतो तो. ही माणसं आपल्याला कुणी काय बोललं तर असं वाटतं, ही असं कसं काय बोलला असेल, काय बोलला, खचत नाही ही माणसं. सगळ्या राजकीय माणसांकडनं ही गोष्ट शिकली पाहिजे. दोन देऊन दोन घेऊन ही माणसं चालत राहतात. आपल्याला जी संधी मिळते ना, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. संभाजीराजांनी एक सुद्धा भगवा निशाण खाली पडू दिलं नाही. संभाजीराजे जेव्हा शेवटचा श्वास घेत असतील ना, तेव्हा ते आपल्या वडिलांना सांगत, त्यांच्या डोळ्यासमोर निश्चित त्यांच्या वडिलांचा चेहरा आला असेल आणि ते म्हटले असतील, आबा आम्ही येतोय तुम्हाला भेटायला, काही क्षणात आमचा श्वास थांबेल आणि होईल आपली भेट. तुम्ही गेलात तेव्हा आम्ही तुमच्या जवळ नव्हतो, मुलगा म्हणून मला तुमची शेवटची भेट नाही होऊ शकली. हा, पकडलो गेलो, वाघासारखा जगलो, तुम्ही दिलेल्या संस्कारांमध्ये राहिलो, पण लोकांनी मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. किती आरोप झाले हो संभाजीराजांवर. मोहित्यांची मंजुळान, थोरातांची कमळान, नको नको त्या आरोपांमध्ये संभाजीराजांना आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलं. अरे, जो माणूस श्वास ठेवतो पण मान झुकवत नाही, त्या माणसाला आपण नको नको त्या आरोपांमध्ये उभे करतो. संभाजीराजे म्हटले असतील, आबा आम्ही येतोय काही क्षणात तुम्हाला भेटायला, पण शिवपुत्र संभाजी तुम्हाला शब्द देतो, आज शेवटचा श्वास घेतोय, पण जे काही आयुष्य जगलो ते आयुष्य तुम्ही दिलेल्या संस्कारांवर आणि तुम्ही दिलेल्या वाटेवरती चलत आलो. एक सुद्धा भगवा निशाण संभाजीनं खाली पडू दिलं नाही. परकीयांच्या छातडावरती शिवपुत्र संभाजी थैथया नाचला. सिद्धीला आम्ही त्या जंजिऱ्यातून बाहेर निघू दिला नाही. कर्नाटक आंध्रामध्ये घोडी घातली, एकाची हिंमत झाली नाही संभाजीच्या घोड्याला हात लावायला. 2,500-3,000 हजार सैन्य धावून आलं. शेवटी दोर घातले, साखळदंड घातले आणि आपल्याच लोकांमुळे पकडलं गेलो. आबा आता मृत्यूला सामोरं जातोय याचं दुःख नाही, पण एक ख्वाहिश राहिली. औरंग्याचं मुंडकं कापून रायगडाच्या पायरीला पुरला असतं ना, हसत हसत तुम्हाला भेटायला आलेला असतो. आबा संभाजी या मातीत नसेल, पण माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून कितीतरी संभाजी जन्माला येतील, हे स्वराज्य टिकवतील, उभं करतील आणि एकही निशाण पडू देणार नाही. संभाजीराजे गेले, पण जेव्हा स्वराज्य मिळवणं, जे स्वराज्य शिवाजी संभाजीराजांनी मिळवलं, टिकवलं, ते हिसकावण्याच्या दृष्टीने आलेल्या औरंगजेबाला हे स्वराज्य मात्र काबीज करता आलं नाही आणि याच मातीत औरंगजेबाला मरावं लागलं. हा इतिहास आहे हो आपला. या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही. या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. राजेगडावर पोहोचले, सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू, कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थरव्यात कोसळणारा तानाजी मालुसरे, मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेगे म्हणणारे दत्ताजी शिंदे, आणि मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मोगलांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी, हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. अरे राजे निघाले, माहित नव्हतं का बाजी प्रभूला, जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत घोडखिंड लढवणं सोपं नाहीये. पण राजे तुम्ही निघा, आमच्यासारखे 1000 गेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. अरे बाजी प्रभूंचे बंधू खाली पडले. बाजी प्रभूंनी त्यांची शमशेर हातात घेतली आणि म्हटले, दादा तुम्ही थोरले, तुम्ही पहिला नंबर पटकावला, आता नंबर आमचा. पण जोपर्यंत राजेगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत मात्र आम्ही श्वास ठेवणार नाही. बाजी प्रभूंनी श्वास ठेवला नाही, श्वास थांबवला नाही
जेव्हा कानावरती तोफांचा आवाज आला तेव्हा बाजीप्रभू म्हणाले, राजे गडावर पोहोचले, आता सुखानं मरतो. काय धाडस आहे हो. शिवा काशीत नावी समाजात जन्माला आलेला पोरगा, राजा तुम्ही निघा, मी जातो शिवाजी बनून. त्याला माहित नव्हतं ओळखले जाऊ पकडले जाऊ. ओळखला गेला, पकडला गेला, सपासप वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पण मरताना म्हटला, जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतोय. हिरोजी इंदलकर दगड घेऊन आले शिवाजी राजांकडे, रायगड बांधून झाला. म्हणले एवढा दगड आहे ना, शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजे म्हणले, हिरोजी अख्खा दुर्ग तुम्ही बांधला, त्यात परवानगी काय मागायची? वरती कमानीवर लावा की, खाली पायरीला का? राज, याच्यावर मी माझं नाव लिहिलंय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. शेवटच्या पायरीला का? राजे, ज्या ज्या वेळेस गडावर याल त्या त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त माझ्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नाही. काय डिवोशन आहे हो. पोराचं लग्न 2 दिवसावर आलंय, तानाजीला माहित नव्हतं. एखादा म्हटला असता, राज ते लढाया बिड्या रोजच्या आहेत, आधी पोराचं लग्न होऊ द्या, एकतर 8 दिवस रजा द्या आणि प्रेषक म्हणून तुमचं नाव टाकलंय, तुम्ही पण लग्नाला आलं पाहिजे. आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. 342 मावळा वरती गेला. कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद सुरू होता. उदयभान विचारतो कमलकुमारीला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तुझ्या रक्षणासाठी कोण? तुझ्या रक्षणासाठी कोण म्हटल्याबरोबर तानाजी पुढे ठाकला, अरे द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, हिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे. तानाजी, कड्यातनं आलात कसे? इथून यायचं तर काळ सुद्धा घाबरला असता. तलवार ठेवली, गड दिला. अरे तलवार उचल, एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भोवती लोंडा घोळावा. ती अवलाद मराठ्यांची नाही, जगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल शमशेर उचल. उचलली शमशेर, खणाखणी सुरू झाली. एक वार तानाजीच्या हातावरती पडला, तानाजी खाली पडला. खाली पडलेल्या तानाजीला लात मारली, उदयभान निघाला. 80 वर्षाच्या शेलार मामानं आवाज दिला, माझ्या तानाला लात मारून चालला. मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल तरी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर वार कर. 30 रक्ताळलेली तलवार फिरवून टाकली. शेलार मामानं वार हातावरती झेलला आणि दुसऱ्याच वारामध्ये 24-25 वर्षाच्या उदयभानच्या छातालावर बसून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं, कोणत्या बिचव्यानं नाही, कोणत्या तलवारीनं नाही, कोणत्या समशरीनं नाही, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या नरडीचा घोट घेतला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद येते कुठून? शिवाजी महाराजांनी त्यांचं सैन्य असं बांधावरनं चाललेलं आहे. 10-12 वर्षाचं लिंबू टिंबू पोरग हातात दगड घेऊन धावून जात. चाललात कुठं टाच मारून, पुढे जर आलात राई राई एवढ्या चिंधड्या उडवून टाकल. त्याला माहित नाही येणारा शिवाजी राजा आहे, पण तो त्यांना सांगतो हे राज्य शिवाजीचं आहे. पुढे जर आलात ना, राई राई एवढ्या चिंधड्या उडवल. 10-12 वर्षाच्या पोरामध्ये ही हिंमत निर्माण केली कुणी? ही निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढाल तलवारीचा नाही. शिवाजी महाराजांचं प्रशासन, त्यांची स्त्रियांविषयीची धोरणं. कर्नाटकच्या मोहिमेवरती असताना सावित्री देसाई तिची गडी जिंकली, बेड्या घातल्या हातात आणि सैन्यानं सावित्रीला समोर उभं केलं. सावित्रीने सांगितलं, मला काय शासन करायचंय ते करा, या लेकराला मात्र जीवदान द्या. शिवाजी महाराज सिंहासनावरनं उठले, त्या लेकराला हातात घेतलं आणि म्हटले, हा पोरगा माझा भाचा आहे, तू माझी बहीण आहे, तू तुझ्या गडीसाठी लढली, गडी तर तुला दिलीच, पण या लेकराच्या दही दूध भातासाठी आजूबाजूची 10 गावं सुद्धा देऊन टाकली. शत्रूच्या स्त्री सोबत सुद्धा कसं वागावं ना, हे शिवाजी महाराजांकडनं शिकावं. पोरांनो, तुम्ही असे चौकात उभेत आणि गावातल्या, गल्लीतल्या, शाळेतल्या, कॉलेजमधल्या 2 पुरी तिथून चाललेल्या आहेत. त्या पुरींनी जर तुमच्याकडे बघितलं ना, त्यांना असं सुरक्षित वाटलं पाहिजे, अरे वाघासारखी 2 पोरं इथं उभी आहेत, इथं काय कोणाची हिंमत आहे. आणि तुमच्याकडे बघून तुमच्या गावातल्या, गल्लीतल्या, कॉलेजमधल्या, शाळेतल्या पुरीला जर सुरक्षित वाटत नसेल ना, तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. मुलींनी तुमच्याकडे बघितलं तर सुरक्षित वाटलं पाहिजे, असा आपला रुबाब असला पाहिजे. आणि म्हणून शिवचरित्रातनं नेमकं काय शिकायचं हे ठरवून घ्या. शिवाजी महाराजांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी, शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी, व्यापाराच्या बाबतीमध्ये शिवाजी राजांचं काय धोरण आहे. सुरत लुटली ती फक्त पैसे कमवायला नाही लुटली,
सुरतेतल्या व्यापाऱ्यांना दम भरलाय. तुम्हाला जर इथं उद्योग व्यवसाय व्यापार करायचा असेल तर दिल्लीत बसलेला औरंगजेब इथं तुमच्या रक्षणासाठी येणार नाही. तुम्हाला आमचं राज्य तुम्हाला आमचं स्वीकारावं लागेल. इकडे पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरती जहाजं उभी केली आणि कर आकारायला सुरुवात केला. राजांनी त्यांना दम भरला. अरे किनारपट्ट्या आमच्या, उद्योग आमचा, व्यवसाय आमचा, व्यापारी आमचे, आणि कर कोण तुम्ही लादणारे? कर प्रणाली सुद्धा आमची असेल. गुजरातवरून काही व्यापाऱ्यांना घेऊन आले आणि पुण्यामध्ये व्यापार वसवायला सांगितला. का आमच्या पोरांनी उद्योगात व्यवसायात व्यापारात यायचं नाही? माझी आणि आबांची ओळख झाली. अरे 5-6 कारखाने बिरखाने, सामान्य कुटुंबातला एक पोरगा, पण असं वाटतं की आपण उद्योजकतेत आलं पाहिजे, व्यावसायिकतेत आलं पाहिजे, समाजकारणात आलं पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे. अशी माणसं स्वतःला झुकून देतात. आणि मला वाटतं ते राजकारणात आत्ता आले. पहिला उद्योग, पहिला व्यवसाय, आणि तोही सचोटीनं. आपल्या पोरांनी आबा उद्योगात व्यवसायात आलं पाहिजे. आज काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोट. आम्ही कुठं आहोत? आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. बरं त्यात त्यांची चूक नाही. त्या आईबापानच त्याला सांगितलेलं असतं, बाबा नोकरी कर, नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. तुमच्याकडे रोज 2-4 तरी येत असणार. कारखान्यावर तर चिटकून घ्या, बरं ते लग्न झाल्यावर काढून का टाका ना 6 महिन्यात. लांबचं उदाहरण नाही, सोलापूरमध्येच पेपरला बातमी होती, लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचं? लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद ठेवा. कसं लग्न जमत नाही? आमच्याकडे तर एकाचं लग्न होईना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हणला. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणलं. आपण किती दिवस फसवणार आहोत? पोरांनी उद्योगात व्यवसायात आलं पाहिजे, व्यापारात आलं पाहिजे. याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करा. भारत ही जगातली सगळ्यात शेवटचे 2 मिनिट घेतो. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि तिथं आपलं नाणं खणखणीत वाजून कसं विकायचं ना, याचं तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. पोरांच्या मागं हंटर घेऊन फक्त मार्कांसाठी लागू नका. आपण पोराला सांगितलंय एवढे मार्क पडले पाहिजेत, तेवढे मार्क पडले पाहिजेत. ट्रेंड बदलतील तसे आपण बदलतो. एक जमाना डीएडचा होता. मस्के सर, डीएडला जर नंबर लागला हवेतच, आणि 2 जण जर जिल्हा परिषदला रुजू झाले नवरा बायको, परत त्यांनी मागं बघायचं. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय सर? आता बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद होण्याची अवस्था. डीएडचा फॉर्म कमी झाला, नंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा काळ होता. गावात जर एखादा पाहुणा आला आणि त्यानं जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर ते म्हणते रशियात जाऊ द्या, पण त्यानं मेडिकललाच गेलं. बरं त्यात असं नाही याला मॅथ फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यानं इंजिनिअरिंगला जावं, याला बायोकेमिस्ट्री मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यानं मेडिकलला. यांच्या डोक्यात काय, पोरगा MBBS, त्याला मुलगी MBBS, दोघांचा दवाखाना आणि नंतर मेहुण्याला मेडिकल. इकडे कसं असतंय मला माहित नाही. हल्ली ते मेहुण्यालाच द्यावं लागतं, अलिखित नियम आहे. या चौकटीच्या पलीकडे जायला तयार नाही होत. आमच्याकडे सर्कस चालते आणि सर्कस मध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालतात. शेवटचे 1 मिनिट. आणि त्या सर्कस मध्ये लोक वाघ सिंह बघायला येतात. एक लहान पोरग कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघ बघायला येतात, सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघल? म्हणला हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हणला काय विशेष आहे? म्हणलं हे सुंदर पियानो वाजवतो. त्यानं बॅग मधनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला. पिल्लू पियानो वाजवायला लागला. तो म्हणला अरे 1 नंबर पिल्लू आहे, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा. दोघांमध्ये संवाद सुरूच होता. तेवढ्यात एक मोठं कुत्रं आलं, दातात उचललं पिल्लाला, रागात अशी पियानोवरती लात मारली.
आणि जोरात हॉलच्या बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरने विचारलं, हे कोण आहे, एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचं नाही, ज्याला पियानो वाजवते तर त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. हंटर घेऊन पोरांच्या मागे लागलोय आम्ही. शिवाजीराजे 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाका, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार का तुकाराम पडणार? म्हटलं अरे हे पडतील कसे, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. मार्कांच्या पलीकडे जाऊन आम्हाला जरा आमच्या अभ्यासाकडे बघता येईल का याची काळजी घ्या. मुलांना चांगला संस्कार द्या, चांगला विचार द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनसामान्यांमध्ये रुजेल यासाठी मनापासून काम करा. शिवाजी महाराजांचा फोटो बघा, एका हातात तलवार असते आणि पाठीवरती ढाल असते. इतर राजांच्या एका हातात तलवार असते आणि दुसऱ्या हातात ढाल असते. मी नेहमी आमच्या सरांना विचारायचो, इतर राजांच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, शिवरायांच्या मात्र कायम पाठीवर ढाल का असते? त्यांनी सांगितलं, छत्रपती शिवरायांकडे दूरदृष्टी होती. त्यांना ठाऊक होतं 300 वर्षांनंतर पुढून वार करणारी अवलाद जन्माला येणार नाही. पाठीवरती वार करणाऱ्यांची संख्या वाढेल, तेव्हा ढाल पाठीवरती घ्या. आता विचारांची आणि संस्कारांची ढाल पाठीवरती घ्यायची आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी शिवचरित्र अभ्यासायचं, एवढाच विचार या निमित्ताने व्यक्त करतो. आबा, ज्या पद्धतीने आपण ही सांस्कृतिक चळवळ निर्माण केली, त्या चळवळीतून चांगले कार्यकर्ते, एक चांगला नागरिक आपल्याला या तालुक्यात, या पंचकृषीत पाहायला मिळेल असा आशावाद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या राजाची जयंती 19 तारखेला घराघरासमोर रांगोळी काढली पाहिजे. आपल्या घराच्या समोर त्या दिवशी जरा गोड, अरे शिवाजी राजांचा वाढदिवस आहे, लिंबू टिंबू पोरांचे वाढदिवस इथं आपण केकन बिकन गाडीवर रस्त्यावर साजरे करतोय. शिवाजी राजांचा वाढदिवस आहे, घराघरात साजरा झाला पाहिजे. पोराला जवळ घ्या, त्याला शिवाजीराजे संभाजीराजांची गोष्ट सांगा आणि त्याला सांगता यावी गोष्ट याच्यासाठी आधी आपण वाचा. आपण काय गोष्टी सांगतो पोरांना? एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरग तेच करतोय कॉलेजला गेल्यावर, एक राजा, 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. पोरांना सांगा छत्रपती शिवाजीराजे, पोरांना सांगा छत्रपती संभाजीराजे, त्यांना सांगा ज्ञानोबा तुकोबाराय, त्यांना सांगा आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म 28 युगांपासून या पंढरपुरात. हे सांगितलं पाहिजे आपण येणाऱ्या लेकरांना. हा संदेश तुम्ही द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.